खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000। नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी मोठी अपडेट। 8 ते 10 जून मध्ये पीक विमा जमा होणार। 8 जून पासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। येणाऱ्या इलेक्शनच्या आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून दिलेले आहे। आचारसंहिता लागू होणार आहे, विधान परिषदच्या निवडणुका आहे, त्याआधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करणे बंधनकारक शेतकऱ्यांना दिलेले आहे। बीड असेल, जालना असेल, लातूर असेल, अहिल्यानगर असेल, या सर्व जिल्ह्यांतील पीक विमा जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। जर आपल्याला अजूनही पीक विमा आला नसेल तर आपल्याला पीक विमाचा स्टेटस कसा चेक करायचा? खरीप 2025 हंगामातील पीक विमा आता शेतकऱ्यांना जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। PMFBY नाशिक जिल्हा असेल, जळगाव असेल, अहमदनगर असेल, सोलापूर, सातारा, सांगली, धाराशिव, कोल्हापूर या सर्व ठिकाणचा 17,000 ते 35,000 रुपयापर्यंतचा पीक विम्याचे दावे जे आता आहे ते मंजूर झालेले आहे। आणि ही सर्व माहिती प्रधानमंत्री फसल बीमा योजना PMFBY उद्यापासून राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 90 ते 95% पैसे जमा होणार आहे। राहिलेले 5% शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत त्यांचे KYC अपडेट नसतील, त्यांचे पैसे फक्त रखडले जाणार आहे। आपला पीक विमा आला आहे का नाही, कसं चेक करायचं, किती रक्कम आपल्याला आलेली आहे, ही सर्व अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देणार आहोत। खरीप 2025 मध्ये जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4 महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा सामना शेतकरी राजाला करायला लागलेला होता। याच्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। ज्वारी असेल, बाजरी असेल, कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल किंवा फळबाग पिकं असेल, या सर्वांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पीक विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता। अशा शेतकऱ्यांना आणि ज्यांनी काढलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना सुद्धा सरसकट पीक विमा देण्याचे सरकारने जाहीर केले होते। हेक्टरी 17,000 रुपये ते 35,000 रुपये पर्यंतचा पीक विमा सरकारने दिलेला होता। आता ज्या नवीन हंगाम सुरू होणार आहे, शेतकऱ्यांना विनंती आहे, आपण आता तरी पीक विमा काढून घेणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ॲग्रीस्टॅग सुद्धा सरकारच्या ज्या नवीन योजना आहे, जर ॲग्रीस्टॅग केलेला असेल तरच ही सर्व रक्कम आपल्या खात्यावरती आता इथून पुढे येताना पाहायला मिळणार आहे। प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत आता राहिलेले पैसे सरकारने नवीन सीझनच्या आत आता सर्व शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे। आणि दुसरं म्हणजे आचारसंहितेमध्ये कोणत्याही प्रकारच्या सरकारी योजनांचे पैसे देता येत नाही, त्यामुळे सुद्धा आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होताना आपल्याला पाहायला मिळणार। राज्यातील महत्त्वाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। आपल्याला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका। प्रधानमंत्री फसल विमा योजनेची नवीन अपडेट्स चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल।